ओंकाले. बराच अध्यात्माच्या नावाखाली बाजार चालतो, हे वारंवार सिद्ध होत आहे. काय वाटतं आपल्याला? बाजार सगळीकडे आहे. वकील पैसे घेतात, डॉक्टर पैसे घेतात, शेतकरी पैसे घेतात, मजूर पैसे घेतात. मग धर्माचं कार्य करणाऱ्यांनी पैसे नाही घेऊ असा काही नियम आहे का? धर्माचं कार्य करणाऱ्यांनाही मानधन दिले जाते, त्याचा दोष नाही. दोष तेव्हा उत्पन्न होतो जेव्हा लोकांना ठगल्या जातं. लोकांना ठगल्या गेल्यामुळे जे दोष उत्पन्न होतो तो स्वतःही भोगणारा, ठगणारा नरकात जाणार, आणि जे भोगून राहिले ते तर दुःखी राहूनच राहिले, त्यांचा प्रश्नच नाही. परंतु जे लोक कुकर्म करून राहिले ते निसंशय नरकात जाणार आहे. शासकीय दंडही त्यांना मिळणार राजाकडून. जी स्वयंघोषित महाराज असतात, जसं की अशोक खरात प्रकरण मोठं जास्त आहे. हे किती दुर्दैव आहे आपल्या. स्वयंघोषित कोणताच महाराज नाही. लोक त्यांना महाराज म्हणतात, कोणताच महाराज म्हणत नाही की मला महाराज म्हणा. सगळे महाराज लोकांनी महाराज केलेले आहेत. पण त्याच्यात जर ते त्यांच्या पूज्यपद लोकांनी दिलेलं आहे, की पूजनीय पदावर लोकांनी बसवलं, तर त्या पदाचा जर दुरुपयोग होत असेल किंवा त्या पदावरून कुकर्म केल्या जात असेल, धर्माला कलंकित केल्या जात असेल, तर ते लोक निसंशय महापापी आहेत. नाशिकच्या खरात प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहताय? जे लोक अशा कुकर्मात अटकलेले आहेत त्यांचे जर गुन्हे सिद्ध होतात तर त्यांना भऱ्या चौकात डोक्यात गोळी मारली पाहिजे अशा लोकांना. परंतु श्रद्धेच्या नावाखाली जे विकृत प्रकार, महिलांचं लैंगिक शोषण, ते त्यांच्या अलग अलग प्रकारचे कुकर्म आहेत. मग ते लैंगिक शोषण असो, की गे सेक्स असो, की पैशाची लूटपाट असो, खोट्या नाट्या गोष्टी सांगून लुटणे असो, भीती दाखवून लुटणे असो, अशा प्रकारचं कोणतंही कर्म कुकर्मच आहे. त्याचा भोगा लागणार आहे नरकात दंड, राजाकडूनही मिळणार. जी अशा लोकांना राजकीय आश्रय भेटतोय, त्याच्यामुळे ही फोफावत चालली. कोणत्या रोजा महाराज लोकांना राजकीय आश्रय आले का? जे प्रतिष्ठित साधू आहेत, संत आहेत, ज्यांच्या मागं खूप पब्लिक आहे, तर राजा लोकांना असं असते या साधूच्या पाया लागलं तर याच्या मागं असणारे शिष्यमंडळ मला वोट करतील. तशी राजाची सामान्य इच्छा आहे, प्रत्येक राजाची इच्छाच असते मला वोट भेटावं. मग अशा साधू लोकांना राजा लोक सन्मान देतात. पण तो भ्रष्ट निघाला की राजा लोक कुणीही पाहत नाही त्याच्याकडे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.